नमस्कार धामणगावच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. झोपलाय का? झोपलाय का? मगाशी कायच नाही वाजल्या म्हणून विचारते. आपल्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणींनो, आपल्या प्रतापभाऊच्या लाडक्या बहिणींनो, काय मी आज तुमच्याशी बोलायला आले. बोलाल का? बोलाल का? मागच्या मागच्या मधल्या आणि पुढच्या जागा आहे. मैत्रिणींना आज मला खूप आनंद आहे की मी हक्कांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या आपल्या 20 उमेदवारांच्या प्रचारासाठी इथे येण्याची मला संधी मिळाली. मी हक्काला हक्क म्हणतच नाही, मी हक्काला दुर्गा म्हणते. आई दुर्गेसारखी जी तुमच्यासाठी तुमच्या सोबत उभी असते. आणि आज वेळ आली आहे की आपल्यासाठी उभी असणारी, आपल्यासाठी सतत बोलणारी, हक्कासाठी मी काय करू शकते, तर हक्कासाठी मी 1 नंबरचं बटन दाबू शकते. मैत्रिणींना फार मोठी संधी आहे आपल्याला. आताच आपल्या सगळ्यांचे लाडके प्रतापभाऊंनी काय काय इथं काम झालंय, कशा पद्धतीने काम झालंय, त्याचा सगळा दोष मला वाटला. आपली जबाबदारी खूप मोठी आहे मैत्रिणी. 17,000 18,000 मतदार आहेत धामणगाव रेल्वेमध्ये, बरोबर ना ताई? त्याच्यामध्ये जवळपास 10,000 तर आपणच आहोत. म्हणजे लक्षात घ्या की मातृशक्ती किती पॉवरफुल आहे का नाही? हो का नाही? बोलाल का नाही? मला भाषण नाही करताय. तुम्ही बोलाल तर मी बोलेल. बोलू ना? तर महिलांची शक्ती पॉवरफुल आहे. 10,000 मतदार जर कोण आहे तर त्या महिला आहेत, मातृशक्ती आहे. मैत्रिणींनो, आज मला तुम्हाला सांगायचंय की आपल्या सगळ्यांचं अस्तित्व, आपण सगळ्यांजणी मेनस्ट्रीम मध्ये आहोत. आता अक्का इथे नगराध्यक्षाच्या उमेदवार झाल्या आहेत, आपल्या कित्येक महिला इथे उमेदवार असतील. आणि या सगळ्या झाल्या, तुम्ही मी आपल्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम केलं. देवाजवळ पाया पडतात असं निघताना बाबा म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं स्मरण केलं पाहिजे, कारण ते होते म्हणून आपण आहोत. त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मैत्रिणींनो, कधीच विसरू नका. त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. जर त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नसता तर इथं आपण कोणीच नसतो. असतो का का कोणी? प्रताप असतो का? आम्ही कोणी नसतो. आणि मग गेली कित्येक वर्ष आपली आजी, आपली आई, आपण मतदान करत आलोय. 50% मतदान, 50% आबादी. पण इतके वर्ष मतदान केल्यानंतर सुद्धा कित्येक प्रधानमंत्री झाले, कित्येक गेले, पण या 50% मतदान करणाऱ्या मातृशक्तीसाठी कोणीच विचार नाही केला. ज्या वेळेला 2014 मध्ये मैत्रिणींनो मोदीजी प्रधानमंत्री झाले, त्यांनी पहिलं काम काय केलं असेल? त्यांनी बघितलं की या देशातली मातृशक्ती ही आजही टॉयलेटसाठी रस्त्यावर जाते. तुम्ही सगळ्या जणी इथं बसलेल्या मला आठवून सांगा, लहानपणी कुठे जायचो आपण? कुठे जायचो? अगं कुठं जायचो? जायचो का नाही? आपल्याला आवडायचं का? आपल्या आईला आवडायचं? आता आपण पाठवू आपल्या मुलींना बाहेर. आणि जेव्हा मोदींनी बघितलं की अरे घराची इज्जत कोण असते? घरची महिला असते. आणि मग ही घरची इज्जत नाही, माझ्या
इज्जत भर अशा पद्धतीने महिलांचा विचार करणारा, त्यांना सक्षम करणारा, त्यांना सशक्त करणारा असे पहिले प्रधानमंत्री आपले 2014 मध्ये झाले. आज मला तुम्हाला सांगायचं मैत्रिणींनो, जितक्या शासनाच्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या, त्याच्यामध्ये 35% योजना या महिलांसाठी आहे, आपल्यासाठी आहे. लक्षात ठेवा. इकडच्या झोपल्या आहेत का? झोपल्या इकडे जास्त पंखे फिरायला लागले, बंद करायला लागले. आणि म्हणून मैत्रिणी, मला हे तुम्हाला सांगायचं की महिलांना सक्षम आणि महिलांना सशक्त, त्यांच्या गरजा ओळखणारा असा पक्ष, त्यांना ताकद देणारा, फक्त भाषणामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरण सोडून देणारे भारतीय जनता पार्टीचे नेते नाहीत मैत्रिणींनो. हे सांगायला मी इथे आलेली. लक्षात ठेवा. काय नाही केलं आपल्यासाठी? आपल्या जन्मापासून तर सरणापर्यंत मोदी सरकार आपल्या सोबत. बेटी बचाव बेटी पढाओ असतं. मुलगी पोटूशी राहिली तर आधी आईला टेन्शन असायचं. कारण काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे ना? इकडच्यांना काय पाहिजे? त्याला टेन्शन यायचं, मुलगा पाहिजे. मोदीजी म्हणले, अरे मुलींना जन्म द्या, मुलींना जन्म द्या. का नको मुली तुम्हाला? त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या जन्माचा खर्च काळजी करू नका, मी करतो. आणि त्याच्यातून पीएम मातृवंदन योजना आहे मैत्रिणींनो. लक्षात घ्या. गरीब बाळांना व्हायची, त्याच्यामध्ये आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असायचा. मोदीजी म्हणले, ताई गरीब बाळांपण करू नको, हॉस्पिटलमध्ये जा. तिथे बाळांपण झालं तर ताईच्या खात्यामध्ये 5,000 रुपये केंद्राचा निधी, पीएम मातृवंदन योजना, हा निधी त्या ठिकाणी जमा होतो. चांगलं आहे का वाईट आहे? असं कुठे ऐकलंय का? आणि मग काय वाजवणार? अरे एवढंच नाही, बाळ जन्म आल्यानंतर ते सशक्त झालं पाहिजे, म्हणून त्यांना पोषण आहार देण्याची व्यवस्था सुद्धा मोदी सरकारने केली. इथे अशी कुठलीच माहिती आहे. जशी पूर्वी बरोबर राहिली हे लक्षात आल्यानंतर गरीब आई सुद्धा खारी खोबरं गोळा करते. माझ्या मुलीला तिची तब्येत चांगली आली पाहिजे, दूध चांगलं आलं पाहिजे, कारण बाळ सशक्त व्हायला पाहिजे, अशी काळजी करणारी आपली आई. मोदीजींनी सांगितलं, काही काळजी करू नका, या माझ्या मुली आहेत. आणि पीएमचं पोषण आहार सुद्धा घराघरामध्ये पोहोचवून त्यांना सशक्त करायचं का? मुलं कुपोषित राहता कामा नये, मुलं सशक्त झाली पाहिजे असे विचार करणारे पहिले प्रधानमंत्री, त्यांचं नाव नरेंद्र मोदी. अशा कित्येक योजना मला सांगता येईल, पण जर आता सांगत बसलं तर तेवढा वेळ आपला निघून जाईल. तुम्हाला महत्वाचं सांगते, महिलांना फक्त सशक्त नाही, त्यांना सक्षम सुद्धा केले. मी गावखेड्यामध्ये जाते किंवा मुंबईमध्ये असते तेव्हा गावखेड्यामध्ये फोन येतात, रात्री अपरात्री फोन येतात. महिला म्हणतात, ताई आम्हाला नवऱ्याने मारलंय. तर त्यांना मी विचारते, कुठे आहात तुम्ही आता? तुम्ही कुठे जाणार? मी घराच्या बाहेरच बसली आहे. काय म्हणतो नवरा? दारू पिऊन येतो, पोरांना मारतो, मना मारतो, म्हणतो ठीक माझ्या घरात बाहेर. मी कुठे चालू? तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे का? आहेत का? एक नंबर सांगते काय, तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवा. तो नंबर आहे 112. कुठला नंबर आहे? कुठला नंबर आहे? तुम्ही थांबा जरा. कुठला नंबर आहे? कुठला? हा नंबर तुमच्यासाठी. तुम्ही कुठेही असा, अमरावतीला असा, नागपूरला असा, पुण्याला असा, ठाण्याला असा, मुंबईला असा, कुठेही असा, तुम्हाला असं वाटलं माझ्या जीवाला धोका आहे, कुठला नंबर दाबायचा आहे? काही मिनिटात पोलीस तिकडे येतील. हेच आम्ही त्या ताईला सांगतो. काही मिनिटात पोलीस पण येतात आणि मग आम्ही त्यांना सांगतो की आमच्या दादीला जरा समज द्या आणि आमच्या ताईला घरामध्ये घ्या. आता तुम्हाला मी एक चांगली गुड न्यूज सांगणार आहे, सांगू का? आता मोदीजी म्हणाले की पीएम आवास योजना फक्त ताईच्या दादाच्या नाही तर ताईच्या नावावर पण असणार आहे. आणि मग जर आपल्याला
अगदी माझी मनापासून इच्छा असं कुठल्याच ताईवरती हा प्रसंग येऊ नये, पण मला तुम्हाला यातलं हेच सांगायचं होतं की खऱ्या अर्थाने सक्षमीकरण काय आहे हे मोदीजींनी दाखवून दिलंय. त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आपले देवाभाऊ काम करतायत. लाडकी बहीण योजना कशी आहे ग? कशी आहे? चांगली आहे का नाही? जरा आवाज नाही आला. चांगली आहे का नाही? पुढच्या तुम्ही चांगली आहे का नाही? चांगली आहे. बंद करायची आहे का नाही करायची? मी नेहमी सांगते महिला इतक्या हुशार असतात, त्यांना आपल्या कामाचं काय आहे त्याचा बरोबर समजतं. अरे बाहेर किती पण नवरा नेता असला तरी प्रताप दादा घरचे मंत्री कोण आहे? कृष्णाबाई घरचे मंत्री कोण? घरची बाई घरची मंत्री असते. बाहेर किती नवऱ्याला आपण घरी आल्याला आपल्याच ऐकावं लागतंय, कारण बाईला एक वेगळी शक्ती परमेश्वराने दिली आहे. पुरुषांना एवढंच दिसतं, दादा तुम्हाला एवढंच दिसतं जे समोर आहे, पण आम्हाला याच्या पलीकडचं पण दिसतं का नाही ग? आता दिसतं की नाही? आणि ऐकायचं पण तसंच आहे. तुम्हाला फक्त बोललेलं ऐकायला येतं, मी बोललेलं. आम्हाला चार घराच्या पलीकडे काय चाललंय ते पण ऐकायला येतं. एवढी स्ट्रॉंग कॅपॅसिटी आमची आहे. हे आम्हाला परमेश्वराने दिली. घरात एखादा माणूस आला आणि तो नाही पटला तर आम्ही नवऱ्याला सांगतो यांना परत घरात आणायचं नाही आपल्या. सांगतो का नाही? का सांगतो? कारण परमेश्वराने ते आपल्याला ते उचललंच आहे की काय चांगलं माझ्या संसारासाठी आणि काय वाईट. आणि म्हणून मी म्हटले की या बाबा लोकांच्या नादी लागू नका, आपल्या बाईला ताब्यामध्ये घ्या. आता असं म्हटलं तरी लोक उलट जीवन बातम्या करतात. काय करा करायला सांगतात? कारण आधी एक वेळ अशी होती की ज्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला नवरा जाताना सांगून जायचा की इकडे येऊन गप्पा मार. पण आता महिला सांगतात जिथं कमळ आहे ते बटन दाबलं पाहिजे, कारण कमळाने आम्हाला शक्ती दिली आहे. आपले लाडके देवाभाऊ नेहमी सांगतात चित्राताई भाषणाने पोट भरत नाही, महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी असं काम केलं पाहिजे की आपल्या ताईला पुढे हात पसरायला नको असा विचार करणारे आपले मुख्यमंत्री आपले लाडके देवाभाऊ आहेत. आज लाडकी बहीण योजना आली. जशी योजना आली तशी लोकांच्या पोटात दुखायला लागलं.
गेली आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. मला आठवतंय मागच्या वर्षी याच वेळेला मी अमरावती